नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2021 या वर्षासाठीचा सरस्वती पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2021 या वर्षासाठीचा सरस्वती पुरस्कार जो आहे तो नुकताच रामदर्श मिश्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला रामदर्श मिश्रा याचं योग्य उत्तर आहे. सरस्वती पुरस्कार जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेमधील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1991 साली. त्यानंतर हा पुरस्कार देणारी संस्था जी आहे ती म्हणजे के बिर्ला फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराचे पहिले विजेते जे आहेत ते म्हणजे हरिवंशराय बच्चन आहेत. आणि 2021 साठी जो पुरस्कार आहे तो आता डॉक्टर रामदर्श मिश्रा या हिंदी साहित्यिक आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार त्यांना त्यांच्या मैं तो यहाँ हूँ या काव्यात्मक रचनेसाठी देण्यात आलेला आहे. तर साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष जे आहेत प्राध्यापक विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते डॉक्टर रामदर्श मिश्रा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर के बिर्ला फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो, तर त्याच्या अध्यक्ष माहित असणं गरजेचं आहे. ते आहेत शोभना भरतिया. आणि सरस्वती सन्मान निवड परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे डॉक्टर सुभाष कश्यप, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि रामदर्श मिश्रा यांना मिळालेले पुरस्कार जर आपण पाहिले तर त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आहे, भारत भारती पुरस्कार आहे, व्यास सन्मान आहे, शलाका सन्मान आहे, दयावती मोदी साहित्य सन्मान आहे. असे पुरस्कार डॉक्टर रामदर्श मिश्रा यांना मिळालेले आहेत. आणि त्यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता आहे तर पथके गीत, जो की 1951 साली प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे, तो डॉक्टर रामदर्श मिश्रा यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारी 2021 नुसार पहिलं राज्य कोणतं आहे? तर नुकतीच राज्यांची स्टार्टअप क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि या क्रमवारीनुसार पहिल्या क्रमांकाचं राज्य राहिलेलं आहे गुजरात. पर्याय क्रमांक दुसरा गुजरात याचं योग्य उत्तर आहे. तर जी राज्यांची स्टार्टअप क्रमवारी आहे हिची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे. आणि यावर्षी राज्यांची जी स्टार्टअप क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे तिची ही तिसरी आवृत्ती आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ही क्रमवारी डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग ही क्रमवारी कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली आहे तर पियुष गोयल, जे की भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते ही स्टार्टअप क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि या क्रमवारीमध्ये भारतातील एकूण 24 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. आणि त्यांना खालीलप्रमाणे वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहिला वर्ग म्हणजे बेस्ट परफॉर्मन्स वर्ग आहे, जो की सर्वोच्च वर्ग आहे. त्यामध्ये एकूण 3 राज्य आहेत. त्यात पहिलं राज्य आहे गुजरात, दुसरं आहे कर्नाटक आणि तिसरं आहे मेघालय. हे राज्य माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे टॉप परफॉर्मन्स वर्ग आहे. त्यामध्ये एकूण 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिलं राज्य आहे केरळ आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र राज्य आहे. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा वर्ग म्हणजे लीडर्स वर्ग आहे. यामध्ये 8 राज्य केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. त्यात उत्तराखंड पहिला आहे. त्यानंतर चौथा जो वर्ग आहे तो ॲस्पायरिंग लीडर्सचा आहे. त्यामध्ये 11 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये राजस्थान राज्य पहिला आहे. आणि पाचवा वर्ग म्हणजे डेव्हलपिंग स्टार्टअपचा आहे. यामध्ये एकूण 4 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यामध्ये बिहार हे राज्य पहिलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, महिलांना बसने प्रवास करण्यासाठी 50% भाडे आकारणारी नारिको नमन योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? तर महिलांसाठी बस प्रवासासाठी जी 50% भाड्याची नारिको नमन योजना आहे ती हिमाचल प्रदेशनं सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक दुसरा हिमाचल प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. तर हिमाचल प्रदेश राज्यानं ही महिलांसाठी नारिको नमन योजना सुरू केली आहे, जिचा उद्देश महिलांना राज्यांतर्गत बसने प्रवास करण्यासाठी भाडं जे आहे ते 50% आकारलं जाणार आहे. मग हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर. आणि याचबरोबर पर्यायीमधील जे राज्य आहेत त्यांनी देखील काही योजना सुरू केल्या आहेत, त्या आपण पाहूया. त्यामध्ये कर्नाटकनं काशी यात्रा नावाची योजना नुकतीच सुरू केलेली आहे. त्यानंतर केरळची मेडिशेप नावाची योजना आहे. आणि तामिळनाडूनं यन्नम यजुथम नावाची योजना सुरू केलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, परदेशी योगदान नियमन कायदा 2010 नुसार आता किती रुपये सरकारला न कळवता पाठवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे? तर नुकतंच परदेशी योगदान नियमन कायदा 2010 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आणि त्यानुसार आता 1 लाख रुपयांच्या ऐवजी 10 लाख रुपयापर्यंतची रक्कम जी आहे ती परदेशी नातेवाईक जे आहेत भारतीयांचे त्यांना भारतीयांना रक्कम पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे 10 लाख रुपयापर्यंतची. पर्याय क्रमांक तिसरा 10 लाख याचं योग्य उत्तर आहे.
तर केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतंच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट मध्ये सुधारणा केलेली आहे, ज्यामुळे आता सरकारला न कळवता परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडून भारतीयांना एका वर्षामध्ये 10 लाख रुपयापर्यंतची रक्कम स्वीकारता येणार आहे. आणि या अगोदरची ही मर्यादा जी होती ती 1 लाख रुपयापर्यंतची होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे परदेशी निधी प्राप्त करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना या निधीपैकी 20% अधिक निधी जो आहे तो प्रशासकीय कारणासाठी आता वापरता येणार नाही. या अगोदर या संस्थांना असा निधी 50% पर्यंत वापरता येत होता. ती एक महत्वाची सुधारणा आहे. दुसरी सुधारणा म्हणजे 10 लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी जो सरकारला माहिती देण्याचा कालावधी आहे तो पूर्वी 30 दिवसांचा होता, तो आता 3 महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे हा निधी स्वीकारणाऱ्या ज्या संस्था आहेत तर यांच्या बँक खात्यात किंवा नावामध्ये किंवा पत्त्यात किंवा उद्दिष्टामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये जर चेंजेस झाला तर त्यांना पूर्वी 15 दिवसामध्ये सरकारला माहिती द्यावी लागत असे किंवा गृह मंत्रालयाला माहिती द्यावी लागत असे, तर आता ती 45 दिवसांची मुदत करण्यात आलेली आहे. यामध्ये देखील वाढ झालेली आहे. आणि त्यामध्ये शेवटचा मुद्दा म्हणजे परदेशी निधी प्राप्त करणाऱ्या संस्थेने किंवा व्यक्तीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती दर तिमाहीमध्ये असे योगदान जाहीर करावं लागत असे की किती त्यांनी रक्कम भारतामध्ये पाठवलेली आहे. तर हे आता जाहीर करण्याची गरज राहिलेली नाही, ती तरतूद देखील या कायद्यामधून काढून टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आणि हा जो कायदा आहे याचा उद्देश काय आहे तर काही व्यक्ती किंवा संघटनाद्वारे परदेशी मदत जी येते भारतामध्ये किंवा पैसा जो पाठवला जातो तर तो वापरण्याचं नियमन करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. आणि हा कायदा भारतामध्ये 1 मे 2011 ला लागू झालेला आहे. तसंच यासोबत आपल्याला केंद्रीय गृह मंत्रालयाचे मंत्री देखील माहित असणं गरजेचं आहे, ते म्हणजे अमित शहा आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अमित शहा भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रतिष्ठित फिल्ड मेडल जिंकणारी दुसरी महिला कोण आहे? तर प्रतिष्ठित फिल्ड मेडल पुरस्कार जिंकणारी दुसरी महिला बनलेल्या आहेत युक्रेनच्या मेरिना व्हायाझोव्स्का. पर्याय क्रमांक पहिला मेरिना व्हायाझोव्स्का याचं योग्य उत्तर आहे. मग हे फिल्ड मेडल काय आहे तर फिल्ड मेडल हे गणितामधील दिलं जाणारं सर्वोच्च पदक आहे किंवा सर्वोच्च हा पुरस्कार आहे आणि याला गणितातील नोबेल म्हणून देखील ओळखलं जातं, ज्याची सुरुवात 1936 साली झालेली आहे. आणि इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियनच्या इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये 40 वर्षाखालील 2, 3 किंवा 4 गणितज्ञांना दिला जाणारा हा पुरस्कार आहे, जो की दर 4 वर्षांनी दिला जातो. आणि यावर्षी जे 4 विजेते आहेत किंवा ज्या 4 लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामध्ये ह्युगो ड्युमिनल कॅपिनो आहेत, ते फ्रान्सचे आहेत. त्यानंतर जून हो आहे, ते प्रिन्स्टन विद्यापीठ अमेरिकेचे आहेत. त्यानंतर जेम्स मेनार्ड आहेत, जे की ऑक्सफर्ड विद्यापीठ युकेचे आहेत. आणि चौथ्या क्रमांकाला मेरिना व्हायाझोव्स्का या आहेत, ज्या की युक्रेनच्या महिला आहेत. आणि अशा प्रकारे फील्ड मेडल जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी 2022च्या फील्ड मेडलच्या बाबतीमध्ये 2 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला जो फील्ड मेडल पुरस्कार मिळवणाऱ्या महिला आहेत त्या म्हणजे मरियम मिर्झा खान या आहेत, ज्या की इराणी प्रोफेसर होत्या, स्टॅनफोर्ड मध्ये त्या शिकवत असत. त्यांना 2014 साली हा पुरस्कार मिळाला होता. आणि त्यानंतर आता दुसऱ्या महिला ज्या आहेत ते युक्रेनियन गणितज्ञ मेरिना व्हायाझोव्स्का आहेत, ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे पहिली महिला आणि दुसरी महिला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की आता या दुसऱ्या महिला ठरल्यामुळे कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर पहिला महिला देखील त्या ठिकाणी पर्यायामध्ये दिल्या जातील. तर त्यामुळे हे सर्व लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांनी 8व्या डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8व्या डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन जे आहे गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 गांधीनगर याचं योग्य उत्तर आहे. तर डिजिटल इंडिया वीक 2022 जो आहे तो सुरू आहे आणि त्याची आवृत्ती आहे 8वी. कालावधी आहे 4 ते 9 जुलै 2022 दरम्यान. ठिकाण आहे गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी. याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि यावर्षीची जी थीम आहे ती म्हणजे कॅटलायझिंग न्यू इंडिया स्टेज डे, ही यावर्षीच्या डिजिटल इंडिया वीकची थीम आहे. आणि डिजिटल इंडिया वीकची पहिली आवृत्ती जी आहे ती 1 जुलै 2015 ला आयोजित करण्यात आली होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आता यावर्षीच्या डिजिटल इंडिया वीक 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजना आणि प्लॅटफॉर्म जर आपण पाहिलं तर त्यामध्ये डिजिटल इंडिया भाषिणी नावाची योजना सुरू केली आहे, ज्यामुळे भारतीयांना स्थानिक भाषांमध्ये इंटरनेट आणि डिजिटल सेवा सहज उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर डिजिटल इंडिया जेनेसिस नावाचं एक प्लॅटफॉर्म देखील त्यांनी सुरू केलेला आहे. आणि तिसरी म्हणजे योजना आहे ती म्हणजे मायस्कीम योजना आहे, जी की एकाच ठिकाणी सरकारी योजनामध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले तरुण मुजुमदार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर नुकतंच निधन झालेले तरुण मुजुमदार जे आहेत ते चित्रपट दिग्दर्शन या क्षेत्राशी संबंधित होते. पर्याय क्रमांक पहिला चित्रपट दिग्दर्शन याचं योग्य उत्तर आहे. तर ज्येष्ठ बंगाली चित्रपट निर्माते तरुण मुजुमदार यांचं निधन झालेलं आहे, जे की मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या आकर्षक कथांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध होते.
जे काही योगदान आहे चित्रपट सृष्टीमध्ये त्यामध्ये कंचर स्वर्ग आहे, पालटक आहे, कुहेली आहे, श्रीमान पृथ्वीराज आहे, बालिका वधू, ठगिनी, गणदेवता, दादर कीर्ती, भालोबसा भालोबासा या त्यांच्या कलाकृती चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत गाजलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना 1990 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता आणि त्याचबरोबर त्यांना 5 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि 7 BFJA पुरस्कार देखील मिळालेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, DRDOने स्वायत्त विमानाच्या पहिल्या टेक ऑफची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी घेतलेली आहे? तर DRDO कडून स्वायत्त विमानाच्या पहिल्या टेक ऑफची यशस्वी चाचणी जी आहे ती कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 चित्रदुर्ग याचे योग्य उत्तर आहे. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOनं कर्नाटकामधील चित्रदुर्ग या ठिकाणी एरोनॉटिकल चाचणी श्रेणीमधून स्वायत्त फ्लाइंग विंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचं पहिलं उड्डाण जे आहे ते यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. मग DRDO ची माहिती या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे, कारण की DRDOचा उल्लेख आलेला आहे. तर DRDO जी आहे तिची स्थापना 1 जानेवारी 1958 ला झालेली आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत जी सतीश रेड्डी आणि ब्रीदवाक्य आहे शक्तीचं मूळ ज्ञानामध्ये आहे. आणि DRDOने या अगोदर नुकतंच अभ्यास ड्रोनची देखील चाचणी घेतली होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडोनेशियामधील G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला भारताकडून कोण उपस्थित राहणार आहे? तर इंडोनेशियामधील G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित राहणार आहेत. पर्याय क्रमांक 4 एस जयशंकर याचं योग्य उत्तर आहे. तर G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती इंडोनेशियामधील बाली या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता उपस्थित राहणार आहेत. भारत जो आहे तो 1 डिसेंबर 2022 पासून G20चं अध्यक्षपद स्वीकारणार आहे आणि 2023 मध्ये G20 लीडर समिटचं आयोजन जे आहे ते जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी केलं जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग सध्या G20चा अध्यक्ष कोण आहे? तर इंडोनेशिया हा देश G20चा अध्यक्ष आहे. आणि मग G20चे अध्यक्ष कोण असतात? तर जो देश या G20चा अध्यक्ष असतो त्याचे जे अध्यक्ष असतील ते G20चे अध्यक्ष असतात. मग आता सध्या G20चे अध्यक्ष आहेत जोको विडोडो, जे की इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत. आणि G20 हा जो ग्रुप आहे त्याला ग्रुप ऑफ 20 म्हणून देखील ओळखलं जातं. यामध्ये 19 सदस्य देश आणि युरोपियन युनियन असे मिळून एकूण 20 सदस्यांचा समावेश आहे, जो की आंतर सरकारी मंच आहे. आणि याची स्थापना झाली आहे 26 सप्टेंबर 1999 ला. या गोष्टी G20च्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय वायुदलाच्या कोणत्या वडील आणि मुलीने एकाच जेट फॉर्मेशन मध्ये उड्डाण करून विमानचालन इतिहास रचलेला आहे? तर भारतीय वायुदलामध्ये वडील आणि मुलीने एकाच जेट फॉर्मेशन मध्ये उड्डाण करून जो विमानचालनाचा इतिहास रचलेला आहे त्यांची नावं आहेत अनन्या शर्मा आणि संजय शर्मा. पर्याय क्रमांक 2 अनन्या शर्मा आणि संजय शर्मा याचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय हवाई दलामधील फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा आणि त्यांचे वडील लढाऊ पायलट एअर कमांडर संजय शर्मा यांनी एकाच जेट फॉर्मेशन मध्ये उड्डाण करून विमानचालनाचा इतिहास रचलेला आहे. त्यांनी ही कामगिरी कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तर बिदर या ठिकाणी त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. आणि त्यांनी चालवलेलं विमान कोणतं आहे? तर हॉक 132 ऍडव्हान्स जेट ट्रेनर्स आहे. याच्या फॉर्मेशन मध्ये त्यांनी उड्डाण केलेलं आहे. तर या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि यानंतर आता आपण ऑनलाईनर प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, pokerbazi.com च्या ब्रँड अँबॅसिडर पदी कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर आहे शाहिद कपूर. दुसरा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले इयन सुधीर यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता? तर याचं उत्तर आहे फुटबॉल. तिसरा प्रश्न आहे, जागतिक प्राणी संग्रहालय दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 6 जुलै. चौथा प्रश्न आहे, शाश्वत विज्ञान तंत्रज्ञान शाळा स्थापन करण्यासाठी कोणी करार केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे IIT हैदराबाद आणि ग्रीनको. पाचवा प्रश्न आहे, सेमीकंडक्टर पार्कची स्थापना करण्यासाठी IGSS व्हेंचर सोबत कोणत्या राज्यानं करार केला? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. सहावा प्रश्न आहे, अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेडचे नवीन CEO आणि MD कोण आहे? तर याचं उत्तर आहे असित रथ. आणि सातवा प्रश्न आहे, RBIनं नियमांचं पालन न केल्यानं कोणत्या बँकांवर प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे? तर याचं उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक. यानंतर कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, 2022 ची मिस इंडिया स्पर्धा कोणी जिंकली? तर याचं उत्तर आहे शिनी शेट्टी. दुसरा प्रश्न होता, यायर लॅपिड कोणत्या देशाचे 14वे पंतप्रधान बनले? तर याचं उत्तर होतं इस्रायल. तिसरा प्रश्न होता, सीमा आणि तटीय सुरक्षेच्या पैलूंवर सुरक्षा मंथन 2022 बैठकीचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर होतं जोधपूर. चौथा प्रश्न होता, जून 2022 पर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक GST संकलन कोणत्या महिन्यामध्ये झालं? तर याचं उत्तर आहे जून 2022. पाचवा प्रश्न होता, भारताचे पहिले नॅशनल अलायन्स फॉर अर्बन नेचर बेस्ड सोल्युशन प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला? तर याचं उत्तर होतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, क्लायमेट सेंटर फॉर सिटीज आणि वर्ल्ड रिसोर्स इंडिया लिमिटेड. यानंतर सहावा प्रश्न होता, मायक्रोसॉफ्ट पार्टनर ऑफ द इयर अवॉर्ड 2022 कोणत्या कंपनीला देण्यात आला? तर याचं उत्तर होतं HCL. सातवा प्रश्न होता, मुंबई येथे 5व्या ग्लोबल फिल्म टुरिझम कन्क्लेव्हचं उद्घाटन कोणी केलं? तर याचं उत्तर होतं मुख्तार अब्बास नक्वी.
8वा प्रश्न होता, नुकतीच कोणत्या मंत्रालयानं पीएम गतिशक्ती पोर्टलवर नोंदणी केली? तर याचं उत्तर होतं पोलाद मंत्रालय. 9वा प्रश्न होता, ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2022चा विजेता कोण आहे? तर याचं उत्तर होतं कार्लोस सेंज. आणि 10वा प्रश्न होता, भारताचे INS कोलकाता हे जहाज कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी झाले? तर याचं उत्तर होतं सेशल्स. यानंतर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, वस्तू आणि सेवा कराच्या बाबतीमध्ये योग्य पर्याय ओळखायचा होता. तर यामध्ये पहिलं जे विधान होतं ते चुकीचं होतं, बाकीची सर्व विधानं बरोबर होती, म्हणून पर्याय क्रमांक 4 बी, सी आणि डी याचं योग्य उत्तर आहे. पहिलं विधान चूक का होतं, तर भारतामध्ये जीएसटी जो आहे तो 1 जुलै 2017 पासून लागू झालेला आहे आणि या ठिकाणी आपण 2018 असं दिलेलं होतं, त्यामुळे ते विधान चुकीचं होतं. आणि आजचा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला डिजिटल इंडिया सप्ताहाबद्दल चुकीचं विधान ओळखायचं आहे. यामध्ये पहिलं विधान आहे, यावर्षीची आवृत्ती 8वी होती. दुसरं विधान आहे, गांधीनगर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. तिसरं विधान आहे, डिजिटल इंडिया भाषिणी, माय स्कीम आणि नारिको नमन योजना लॉन्च करण्यात आल्या. आणि चौथं विधान आहे, या वर्षीची थीम कॅटलायझिंग न्यू इंडिया स्टेज डे आहे. तर यातलं चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. आणि यानंतर आता आपण आपल्या पीडीएफ बद्दल माहिती घेऊया. आपल्या ज्या पीडीएफ आहेत ते एप्रिल, मे आणि जून या महिन्याच्या पीडीएफ तयार आहेत. ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.